नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम माफी मागतो. खूप दिवस झालं काही कारणास्तव मी माझ्या पर्सनल कारणास्तव व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर मी पुन्हा एकदा व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. आणि आज आपण सोयाबीनमध्ये जे आपण प्री इमर्जंट तणनाशक वापरतो, की सोयाबीनमध्ये तण उगवण्यापूर्वी तण उगवू नये म्हणून आपण जे तणनाशक वापरतो त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सोयाबीन पिकामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे तणनाशक अवेलेबल असतात. त्यापैकी एक जे आपण पेरणी केल्या जे 72 तासाच्या आत आपण जे महाग फवारतो त्याला प्री इमर्जंट हर्बिसाइड म्हणजे तण उगवण्यापूर्वीचे तणनाशक आपण वापरत असतो. बीजनाशक पण त्याला म्हणतात. आणि दुसऱ्या प्रकारचं जे तणनाशक आहे ते आपण सोयाबीन उगवून आल्यानंतर 30 दिवसानंतर सोयाबीनचं पेरणीपासून 30-35 दिवस झाले की आपण ते तणनाशक वापरत असतो. तेव्हा सोयाबीनमध्ये जे काही तण आलेलं असतं ते तण सोयाबीनला इजा न होता तण मारण्यासाठी त्या तणनाशकाचा उपयोग होत असतो. त्याला टेक्निकल भाषेमध्ये पोस्ट इमर्जन्स म्हणतात. म्हणजे तण उगवल्यानंतर आपण जे हर्बिसाइड नॉर्मली मारत असतो ते असतं. आज आपण प्री इमर्जंट बद्दल बोलणार आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि सर्व ठिकाणी जे कॉन्टेवाचं स्ट्रॉंग आर नावाचं जे एक तणनाशक आहे त्याची खूप चर्चा आहे आणि खूप शेतकरी ते वापरतात. आपण पण आपल्या शेतामध्ये ते तणनाशक वापरलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. याच्यामध्ये आपण जे प्री इमर्जंट म्हणून जे तणनाशक अवेलेबल असतं, ज्याला आपण स्ट्रॉंग आर ह्या नावाने ओळखतो सर्वजण, याचा उपयोग केलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि याच्यात वेगळं म्हणून प्रयोग करायचा म्हणून ह्यावेळेस आपण स्ट्रॉंग आर आणि गोल नावाचे तणनाशक उपयोग केलेला आहे. गोल म्हणजे तेच जे आपण कांद्याच्या पिकामध्ये जे तणनाशक वापरतो ते तणनाशक आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. गोल नावाचे जे तणनाशक येतंय ते तणनाशक आपण याच्यात वापरलेलं आहे. तर आपण काय केलेलं आहे, 200 लिटर पाण्यामध्ये 10 टाक्या होतात नॉर्मली. तर आमच्या इकडे शेतकरी स्ट्रॉंग आर जे आहे ते 5 टाक्यासाठी एक पुडी असा उपयोग करत असतात. आपण त्या हिशोबाने शेतामध्ये 200 लिटर पाण्यासाठी 2 स्ट्रॉंग आर आणि 100 ml ची गोलची बाटलीचा उपयोग केलेला आहे. तर त्याच्या मागं लॉजिक हे होतं शेतकरी मित्रांनो, की हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये जे काठी करवेल असतं, जे एकदम गवतासारखं ऊसासारखं जे काठी करवेल नावाचं गवत येतं किंवा जे गवतवर्गीय तण येतात ह्या क्षेत्रात जास्त येतात. आणि हे क्षेत्र आपण नांगरणी करून पाळी टाकून पुन्हा एकदा पेरलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा सर्वप्रथम आपण नांगरणी केलेली आहे, त्याच्यानंतर पाळी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर पेरलेलं आहे. तरीही इथं ते जे काठी करवेल नावाचं जे तण आहे ते तण इथं खूप प्रमाणात येतं. म्हणून हे तण येऊ नये स्ट्रॉंग आरनं काय होतं, जे काँग्रेस गवत वगैरे जे काय आहे ते थांबवण्यास मदत होते. पण जे काठी करवेल वगैरे जे गवत आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या बांधावर आहे, हे बघा, हे काठी करवेल जे गवत आहे, हे बघा, हे जे काठी करवेल नावाचे जे गवत आहे हे काठी करवेल ह्या क्षेत्रात खूप उगवतं. पण स्ट्रॉंग आरनं काय होतं की फक्त जे आपलं काँग्रेस गवत असेल, मोठ्या पानाचं तण असेल ते येण्यापासून स्ट्रॉंग आरनं 100% फायदा होतो, ते येत नाही. पण फक्त काठी करवेल येत असल्यामुळे आपल्याला पुन्हा पोस्ट इमर्जंट तणनाशक पण वापरण्याची गरज पडते. ही गरज पडू नये म्हणून ह्या वेळेस आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये स्ट्रॉंग आर आणि गोल नावाचे तणनाशक वापर केलेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे
की ह्यावेळेस जो आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याचा काही उपयोग होतो का. कारण माझ्या लॉजिकनुसार मी यूट्यूबवर काही जे व्हिडिओ पाहिले होते त्यानुसार गोलने सुद्धा कुठलंच तण येत नाही. गोल सुद्धा सिंगल हँडली यूज करतात, पण आमच्या इकडे कोणी शेतकरी यूज करत नाहीत. मी पहिल्या वेळेस यूज करून पाहतोय. तर 200 लिटर टाकीमध्ये आपण 100 ml गोल आणि 2 स्ट्रॉंगारच्या पुड्या असं कॉम्बिनेशन करून ह्या क्षेत्रामध्ये आणि बाजूचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण ते फवारलेलं आहे. आता याचा रिझल्ट काय येतो काय नाही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांची मदत करा, शेतकऱ्याकडून खरेदी करण्याचा प्रयत्न करा. शेतकरी वाचवा, देश वाचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.